अधिक मास म्हणजे फक्त पूजा आणि मंत्रजपाचा काळ नाही, तर दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्याची संधी आहे. धर्मग्रंथामध्ये दानाला खूप मोठं स्थान दिलं गेलं आहे. कारण दान फक्त पैशाचं नसतं, तर ते मनातील करुणा आणि प्रेमाचं प्रतीक असतं. या महिन्यात अनेक लोक अन्नदान करतात, कोणी गरजू मुलांना पुस्तकं देतात, तर काही वृद्ध आणि गरीब लोकांना कपडे, औषधं किंवा मदत करतात. लक्षात ठेवा, मोठं दान करणं महत्त्वाचं नाही, तर मनापासून केलेली छोटी मदतही खूप मोठं पुण्य देऊन जातं. एका भुकेलेल्या व्यक्तीला अन्न देणं, एक दुःखी माणसाला आधार देणं किंवा एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आणणं हे सुद्धा खऱ्या अर्थाचं दानच आहे. अधिक मास आपल्याला शिकवतो की आपल्याकडे जे काही आहे ते त्यातला थोडासा भाग दुसऱ्यासाठी ठेवला तर जीवन अधिक सुंदर आणि पवित्र होतं. कारण देव फक्त मंदिरातील दिव्यात नसतो, तो गरजूंच्या दिलेल्या मदतीत असतो. म्हणून हा पवित्र महिन्यात राग कमी करा, अहंकार सोडा आणि शक्य तितकी मदत करा. कारण खरी भक्ती फक्त शब्दात नाही, तर आपल्या कर्मात दिसली पाहिजे. पुण्य कमवा, सेवा करा आणि मनाने श्रीमंत म्हणा.